या सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरे वंदू सारजाजे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशे दंडवत आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने भूति लोक कीर्तने भूति लोक कीर्तने भूति लोक कीर्तने भूति लोक मृदंग श्रोते श्रोते काल मृदंग श्रोते काल मृदंग श्रोते तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 नमन करू गणनाथा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होते सानुकूळांतराय मूळ नुपजे तेथे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग और बोलण्यापूर्वी सालाबाद प्रमाणे याही वर्षी संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विश्वशांती केंद्राच्या वतीनं दशमीचं सालाबादचं निमंत्रण माझ्याकडे आलेली ही सेवा सन्माननीय विश्वनाथजी कराड साहेब त्यांनी केलेली आज्ञा आमचे डॉक्टर पाणेगावकर महेशजी नलवडे त्यांचे सर्व संयोजक यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार. तुमच्या रविदास महाराजापासून सगळे गायनाचार्य टाळकरी महाराज विनेकरी महाराज बसलेल्यातले सर्व महाराज इंद्रायणी परिक्रमासाठी झटणारे आमचे गणपतरावजी कुऱ्हाडे पाटील महाराज सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार आमचे नलवडे साहेब साहेबांच्या समवेत बसलेली सगळी आकाशाच्या उंचीची मंडळी आमची प्रयाग अक्का नसली तरी दोन माऊल्या अक्काच्या रूपात त्यांना एकदा नमस्कार. आई बहिणी वडीलधारी मंडळी माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली सर्व वारकरी मंडळी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या
संता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. सर्वांना नमस्कार. साऊंडवाले एक नंबर, घाबरू नको, एक नंबर आहे, तुलाही धन्यवाद. शूटिंगवाले पत्रकार तुम्हालाही धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन विश्वशांती केंद्राच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी पुन्हा एकदा संयोजकाला धन्यवाद देतो. त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे श्रोते मायबाप वेळेत येऊन उपस्थित राहून त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवून संयोजकाच्या वतीनं तुम्हालाही धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. अजूनही बरं का रविदास, हे कोणी मानायला तयार नाही की माऊली आमच्यात नाही म्हणून. आपण लक्षात घ्या. म्हणून नेताओं को भीड़ जुटानी पड़ती, संतन को भीड़ हटानी पड़ती. त्यांना माणसं पाठवावी लागतात, ट्रका पाठवाव्या लागतात, त्याच्यावर एक मुकद्दम असतो, प्रत्येक बसणाऱ्याला 500 रुपये असतात, तरी गाडी भरत नाही का? जे आधी बसलेले असतात ते शुद्धीवर नसतात, म्हणून शुद्धीवर असलेले त्या गाडीत बसत नसतात. गाड्या रिकाम्या. अरे 750 वर्षे झाले ज्ञानोबारायांनी कोणाला वाहन पाठवलं? आपण लक्षात घ्या. नेताओं को भीड़ जुटानी पडती, तरी ग्राउंड रिकामच. इथं म्हणावं लागतं पोलिसला, गर्दी झाली पुढे जाऊ नका, गर्दी जाऊ नका. संतन को भीड़ हटानी पडती. काय कारण? 2 क्षेत्रातला हा फरक आहे. तिथे आश्वासन आहे, इथे आशीर्वाद. मांगने के बाद जो मिलता है उसे आश्वासन कहते हैं, और न मांगते मिल जाता वो आशीर्वाद. आता हे शब्द तुम्हाला कळाले. आश्वासन कोण देतंय आणि आशीर्वाद कोण? विठ्ठल का आमचे वारकरी मानायला तयार नाही. आतापर्यंत किती गेले? उदंडची झाले जन्मोनिया मेले, उदंडची झाले जन्मोनिया मेले, झाले जन्मोनिया मेले, झाले जन्मोनिया मेले. ओमुनिया गेले राव रंग, ओमुनिया गेले राव रंग, ओमुनिया गेले राव रंग. त्यांचं नाव कोणीने घेतलं? त्यांचं नाव कोणीने घेतलं? त्यांचे नाव कोणीने घेतलं? नाव कोणीने घेतलं? साई वेदचारी वर्णिताती, साई वेदचारी वर्णिताती, साई वेदचारी वर्णिताती. गाडगे बाबा म्हणायचे, मोठे मोठे राजे गेले, त्यांची भाषा. तसं उदंडची झाले जन्मोनिया मेले, होऊनिया गेले रावरंक, त्यांचे नाम कोणी नेगे चराचरी, पण इथे 6 वेदचारी वर्णिताती. बरं का रविदास, मानायला तयार नाही. आमचे वारकरी येतात म्हणजे हा संजीवन समाधी सोहळा. लक्षात घ्या. त्या सगळ्या वारकऱ्यांची भावना आहे, माऊली इथेच आहे. आहेच. ज्ञानदेवी घेतले दान बाबा माळ चंदो, ज्ञानदेवी घेतले दान बाबा माळ चंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदो. हृदयी धोया ध्यान बाबा बाळ चंदो, हृदयी धरोरे बाबा बाळ चंदो. कथा कीर्तन करितो बाबा बाळ चंदो, बाळ
समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदो. आम्ही 78ला इथे आलो शिकायला. देवाची ही जागा कुऱ्हाडे पाटील. इथं कुत्रं सुद्धा थांबत नव्हतं. जागा सगळी. आणि अशा प्रसंगी आम्हाला आठवण येते त्या प्रयाग अक्काची. ते जुडी माणसं श्रद्धावान. प्रयाग आकाने ते तीर्थ म्हणून घेतलं. पाणी चांगलं नव्हतं. साहेब सोबतच होते. ते आका चांगलं नाही पाणी, घाण आहे. मग तू काय करतो? याला पवित्र करणं, स्वच्छ करणं. आकाचे इथे त्या काठाला उभे असतानाचे उद्गार आहे. साहेबांनी मनावर घेतलं. आज हे वैभव प्राप्त झालं. मला असे वाटतं त्यांच्या मायबापाने हे शोधून नाव ठेवलं का ज्ञानोबाचा हात. ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा प्रेमेधरी विश्वनाथ, प्रेमेधरी पंढरीनाथ, विश्वनाथ, प्रेमधरी विश्वनाथ, प्रेमधरी विश्वनाथ, प्रेमधरी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात, प्रेमेधरी विश्वनाथ, प्रेमेधरी विश्वनाथ, प्रेमेधरी नाव कळलं ना आता. ज्ञानोबाचा हात, प्रेमेधरी विश्वनाथ. माऊलीवर त्यांची श्रद्धा आहे. सगळ्या तीर्थक्षेत्रावर आहे. त्यांनाही माऊलीनं पदर फाटेपर्यंत दिलेला आहे. ही लक्षात ठेवा. आपण सगळे जाऊ एक दिवस. तिकडेच निघालो. माणसं म्हणतात मरण आलं, मरण आलं, मरण. अरे मरण येतच नसतं. आहे तिथेच आहे. तिथपर्यंत आम्ही जातो. आषाढीच्या वेळेला कुऱ्हाडे पाटील वारकरी 50 एकत्रित आले. पुण्याहून एसटी केली. एसटीत बसले बरं का नलवडे पाटील. 50 वारकरी ज्ञानोबा तुकाराम करीत. 6 तासांनी 7 तासांनी एसटी पंढरीत पोहोचते. आणि एसटी थांबली. मग आतले वारकरी एकमेकाला, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे. ते कशाला आलं? हे पुण्याहून गेलं. 6 तास गेलं. तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं म्हणायचं असते. नाही, येतच नाही. ते 2030लाच आहे. आमचा जन्म 1950चा आहे. 80 वर्षे वाटचाल करून आम्ही 30 पर्यंत गेलो. आपण तिकडेच निघालो. दिवसेंदिवस जो प्रवास आहे. जीवन ही नदी आहे. नदी शब्द आला की उगम आणि मिलन हे 2 शब्द. जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो. इकडे बसा, इकडे बसा. ओळखीचे आहे तुम्ही पण बसा इकडे. आणि पुन्हा गुरुजी आहे. गुरुजी उशीर आहे ना, तर विद्यार्थ्यांना कोणाला उठा बशा काढायला सांगा. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. जीवन ही नदी आहे. या जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो. जाऊन मिळते ती मरणरूपी समुद्राला. सुख आणि दुःख हे त्या नदीचे 2 काठ असतात.
नदी म्हटलं की दोन काठ. सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख ठरलेलं आहे. म्हणून दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे. कळविण्यात आनंद होतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ज्याच्यात त्याचं नाव जीवन आहे. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडामध्ये एक प्रेत गुंडाळलेलं असते. चौघं खांद्यावर घेतात, पुढचं मडकं धरून चालतोय, मागचे रडत चालतात, राम बोलो बाई राम, राम नाम सत है सतबिना गत नाही. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30ला एक नवरदेव घोड्यावर बसतो, तरणी बाण पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. याचं नाव जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा. सुख आणि दुःख ह्या जीवनरूपी नदीचे दोन काठ आहे. जन्म हा पहाड आहे, मरण हा समुद्र आहे, आणि त्या नदीतलं आयुष्य हे पाणी आहे, आणि ते अखंड वाहत. आयुष्य जाते आहे आयुष्य जाते आहे काळ जपतसे स्वहिताचा घोरे ध्यानी रात्री हरिता, ध्यानी रात्री हरिता, ध्यानी रात्री हरिता, ध्यानी रात्री हरिता. आयुष्य जाते आहे आयुष्य जाते आहे पंतचे नाही, आम्ही तिथपर्यंत जातो. दिवसेंदिवस आमचा प्रवास चालू आहे तो मरणाकडे. एक दिवस तुम्ही आम्ही सगळे जाणार आहोत. पण एक लक्षात घ्या, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघाची आपल्या डोक्यात, काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी, डोळ्यात तेल घालून संसार करतो जो बाप 3 मजली इमारत बांधतो, मुलगा एकुलता एक 10वा घालेल, याची शाश्वती नाही. पण इथे किती पिढ्या जातील तरी आंघोळ करताना आमच्या कराड साहेबाचं नाव घेत. याला म्हणतात उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. हा योगायोग असेल, नाही तर जगात श्रीमंत काही थोडे आहे का? पण माऊलीला ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची असते, कुऱ्हाडे पाटील, एक मराठीतले 2 शब्द सांगतो. आता 1च तास राहिला, मला इथं वेळच पुरत नाही, तरी 9ला बरोबर संपवतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे. ते तडजोड नाही, तडजोड नाही, वशिलीबाजी नाही. विठ्ठल 2 शब्द आहे मराठीतले, एक योग्य आणि एक योग्यता. बरं का नलवडे पाटील, योग्य आणि योग्यता. बरीच माणसं योग्यतेच्या मागं पडतात, तेव्हा योग्यता 2 किलोमीटर पुढं पडते. योग्यतेच्या मागं पडू नका, फक्त तुम्ही योग्य व्हा की योग्यता तुमच्या मागं पडते. म्हणून मी कासाठी सांगतो,
ज्ञानाच्या राजाला, साधकाच्या मायबापाला वाटलं हा व्यक्ती मला योग्य आहे, याच्या हातून काम करावं. विठ्ठल सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही कीरत कबू ना जाए. सूरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही तुमचे, बडोदा. 3.5 हाताच्या शरीराला सूरत म्हणतात. सूरत से कीरत बडी बिन पंख उड़ जाय, सूरत तो जाती रही. हे चाललेलं आहे, आपल्या लक्षात येत नाही. तैशीच ययाची स्थिती नासत जाय, क्षणक्षणा प्रति म्हणून यया ते म्हणते अश्वत्थगा. काल होतं आपलं शरीर तसं आज नाही कुराडे पाटील. अरे बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, गोपालकृष्णासारखे काळे कुरळे केस, हातात खुडखुडा काजळ्याचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. आता मी विचारतो तेवढं बोला. असं कोणी म्हणतंय? आजोबा काय कायम घाईतच असता तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा पुण्याला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत, पप्पी कुठली? काहीसा विपरीत झाला. तोच देह, ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता त्या देहाकडे कोणी पाहत नाही. सूरत तो जाती रही, चाललेला आहे, पण कीरत कबू ना जाय. या पवित्र कार्यामुळे तुम्ही अमर झाले साहेब. सूरत जर न्यायची असेल पुण्याला, तर तिकडे कुठं मंदिर बांधलं? बद्रीनाथ. चायना बॉर्डर. मी का सांगतो हे? ही फाजील स्तुती नाही, वस्तुस्थिती चालू आहे. तुमची सूरत जर न्यायची असेल पुण्याला, तर ते काळ्या पिवळ्या जीपवाला 50 रुपये मागतं. सूरत पुण्याला न्यायला 50 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं बद्रीनाथला गेली, हे लक्षात ठेवा. बिन पंख उड जाय. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांना पाठ आहे. तुम्हा आम्हा सर्वांना तुकाराम महाराज विशेष लाभाचं ठिकाण सांगतात. आता त्यांना कोणी विचारलं का सांगतात असा नियम आहे. विचारल्याशिवाय सांगू नये, बोलावल्याशिवाय जाऊ नये. कुराडे पाटील, काही ठिकाणं अशी आहे निमंत्रणाशिवाय जाऊ नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये. बरं का बालचंद्र पाटील, निमंत्रण असलं तरी जाऊ नये. आषाढ महिन्यात, मराठी कळते तुम्हाला, निमंत्रणाशिवाय जाऊ नये. लग्नाला काही काही माणसं धाडस करतात, कारण जेवणाचं काय, मंगल कार्यालय, निमंत्रण नाही, नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे. अरे लेका, पण मुलीकडच्या नाही विचारलं, मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी 2 शब्दावर 6 महिने जेवतं हे तुळशीच्या लग्नापासून मुरुगाच्या पावसापर्यंत. मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं. आणि एक दिवस आलं, पंक्तीत बसलं, मंगल कार्यालयात आलन मालक पंक्तीचा, अनोळखी चेहरा. कुठल्या? आपण खाली मान घातली. ए खाली मान घाले. कुठले तुम्ही? मी मुलीकडचा. काय? नाही नाही, गडबड झाली, मुलाकडचा. उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडचं मुलाकडचं. अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला, पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. लक्षात घ्या, विचारल्याशिवाय सांगू नये. मग तुकाराम महाराजांना कोणी विचारलं लाभाचं ठिकाण? का सांगतात? अरे विचारण्याची काय गरज आहे? मग का सांगतात? ते सांगण्यासाठी झाले. आम्ही वैकुंठवासी, आम्ही आलो याचे कारणासे, आलो याचे कारणासे, आलो याचे कारणासे, आलो याचे कारणासे. बोलिले जेरुते, बोलिले जेरुते, बोलिले जोशी, बोलिले आचाच भावे वर्ताया, भावे वर्ताया, भावे वर्ताया.
कारणासी बोलिले ऋषी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, ते सांगण्यासाठीच आले म्हणून सांगतात. बरं, सांगण्यासाठी म्हणून सांगतात, पण सांगण्याची गरज का भासली? याचं कारण लाभाचं ठिकाण चुकलंय म्हणून. लाभ एकीकडे राहिला आणि आमचे प्रयत्न दुसरीकडे आहे. कल्पना करा, खेड्यातली गोष्ट सांगतो. त्या म्हातारीला फाटकं शिवायची सवय होती. शिवता 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 तिची सुई हरवली. घरी रविदास कीर्तनाला आली ती म्हातारी, आणि आल्यावर कीर्तन सुरू झालं आणि ती चाचपडू 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 बघू लागली. शेजारच्या मावल्या म्हणल्या, काय पाहता आजीबाई? सुई इथंच पडली का? नाही, घरी. इथं का पाहता? तिथं अंधार होता, इथं ट्यूबलाईट आहे. दृष्टांत संपला माझा. ती म्हातारी सुई शोधून मेली तरी सापडेल का? का सुई हरवली घरी, शोधती कीर्तनात. तसा लाभ राहिला दुसऱ्या बाजूला, आमचे प्रयत्न तिसऱ्या बाजूला, म्हणून ठिकाण सांगण्याची गरज संतांना भासली. मग लाभ कुठे? विशेष संत संगे. बाकी बाकी कुठेही जा तिथं तुमचं कपाळ. जेथे जावे तेथे कपाळ सरिये, जेथे जावे तेथे कपाळ सरिये, कपाळ सरीचे. लाभ तो विशेष संता संग, लाभ तो विशेष संता संग, पूर्व पुण्यकारी होती सानुकूळ, पूर्व पुण्यकारी होती सानुकूळ. लाभ तो विशेष लाभ तो विशेष पूर्व पुण्यकारी होती सानुकूळ, पूर्व पुण्यकारी होती सानुकूळ. जेथे लावे तेथे कपाळ सरीचे, लाभ तो विशेष संता संगे. कपाळ सरीचे, लाभ तो विशेष एकदा यांच्याही टाळ्या होऊन जाऊ द्या. हा ना, ऐश्वर्यात कार्यक्रम असतो इथे, है ना? बाकी कुठेही जा तुमचं कपाळच असतं. जाऊ द्या का, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. अहो, पण तुकोबारा या सांगण्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? मूर्खातल्या मूर्खाला विचारा तरी तोही सांगू शकतो जिथे जाईल तिथे कपाळ. कारण कपाळ हा शरीराचा अविभाज्य भाग आहे आणि ते विसरून कोणीच येत नाही. बालचंद्र पाटील, एखादा माणूस म्हणाल, गायत आलो, घड्याळ विसरलो, मोबाईल विसरलो, पॉकेट विसरलो. कोणी म्हणतंय जरा घाई झाली, मग कपाळ विसरलो. अरे, मूर्खातला मूर्ख असेल त्यालाही कळतं की माणूस जिथं जाईल तिथं त्याचं कपाळ आहे. मग तुमच्या सांगण्यात नवल काय, जेथे जावे तिथे कपाळ सरीसे. एक लक्षात घ्या, जेव्हा वाच्यार्थानं काम भागत नाही तेव्हा लक्षार्थ घ्यायचा असतं. गंगायाम घोषा सगळे पाठ आहे तुम्हाला. आम्हाला दूध पाहिजे, कुठं मिळेल? अरे, गंगेच्या काठाला गवळ्याचा वाडा आहे, तिथे दूध मिळेल. तो आला तर गंगा वाहत होती, पाण्यावर कुठंच वाडा दिसला नाही त्याला. त्याला वाटलं तळ्याला असेल म्हणून बुडी मारली, खाली गेलं, कपडे भिजून वर आलं. तिथल्या लोकांनी कुठं गेलता दुधाला? कुठं? तळ्याला. का?
अरे गंगेवर वाडा आहे म्हणे, पाण्यावर दिसला नाही, मला वाटलं खाली असेल. अरे पलीकडे बघ, त्या 20-25 म्हशी बांधल्याय, गायी बांधल्याय, गवळी बाबा धार काढतो. गंगेवर वाडा म्हणजे गंगेच्या काठावर, याला लक्षार्थ म्हणतात. तसं कपाळ शब्दाचा वाच्यार्थ घ्यायचा नाही, लक्षार्थ. कपाळ म्हणजे नसीब, कपाळ म्हणजे अदृष्ट, कपाळ म्हणजे प्रारब्ध, कपाळ म्हणजे तकदीर हिंदीमध्ये म्हणतात. जिथे जा कपाळाला नसीब म्हटलेलं आहे. सहज माणसं, अहो ते 4 वर्षापासून चालू होतं कोर्टातले हेलपाटे तुमचे. काल निकालाची तारीख होती. काय झालं? काय होणार, दुसऱ्याला नावं ठेवून काय उपयोग आहे? नाही पण झालं काय, जाऊ द्या आता. पण झालं काय, आता तुम्हाला माहिती आहे माझं सगळे सत्य होतं, ते जाऊ द्या हो. पण काल काय झालं, निकाल होता ना. आता कोणाला काय नाव ठेवता, आपलं नसीबच फुटकं. सहज बोलतंय ते बालचंद्र पाटील, आपलं नशीबच फुटकं असं दंडाला हात लावतं का? आपलं नसीबच फुटकं छातीला हात लावतं का? आपलं नसीबच फुटकं म्हणतं आणि हात कपाळाला लावतं. याचा अर्थ, कपाळ शब्दाचा अर्थ अदृष्ट, प्रारब्ध, नसीब. तुम्ही कुठेही जा, या आळंदीकर, या या जायला. आता प्रथम नागरिक आले म्हटल्यावर सगळी आळंदी आले. बसा इथे, इथे थोडंसं इकडे बसा. गावकर, मग मजा आहे. हो हो, तिकडे तुम्हाला परवानगी. विठ्ठल कुठेही जा, तुमच्या सोबत तुमचं कपाळ म्हणजे अदृष्ट, प्रारब्ध, नसीब. कुठेही जा, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. जेव्हा जीवनामध्ये मनाविरुद्ध घटना घडते, त्यावेळेला सुद्धा तोच शब्द आहे, तरीचा मंगळ योग येतो, तरीचा मंगळ योग येतो, तरीचा मंगळ. ओ तुका म्हणे जेते फिरते कपाळ, तरीचा मंगळ येतो, तरीचा मंगळ येतो. ओ तुका म्हणे जेते फिरते कपाळ, तरीचा मंगळ. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तरीचा अमंगळ योग येतो. कपाळ म्हणजे अदृष्ट, प्रारब्ध, नसीब. कितीतरी ठिकाणी कपाळाचे प्रमाण आहे. मला वाटते टाळकऱ्याला पाठ नाही, कारण ते नामदेवाचे आहे. रविदासला असेल पाठ. पतिव्रता सुशीळ, पतिव्रता सुशीळ, पतिव्रता सुशीळ, पतिव्रता सुशीळ. दमयंती पाय पोळे, दमयंती पाय पोळे, दमयंती पाय पोळे, दमयंती पाय पोळे. ऐसे अनिवार कपाळ, ऐसे अनिवार कपाळ, ऐसे अनिवार्य कपाळ, ऐसे अनिवार्य कपाळ. होगी दुष्काळ प्रारब्धे, होगी दुष्काळ प्रारब्धे, होगी दुष्काळ प्रारब्धे, होगी दुष्काळ प्रारब्धे. ऐसी पारधारी ठेव, 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 ऐसी पारधारी ठेव. कपाळावर चालू आहे ना भालचंद्र पाटील. पतिव्रता सुशीळ, दमयंती पाय पोळ, ऐसे अनिवार कपाळ, भोगी दुष्काळ प्रारब्धे.
बस कपाळ, अदृष्ट, नसीब, प्रारब्ध, तुम्ही कुठेही जा कुऱ्हाडे पाटील, तुमच्यासोबत तुमचं कपाळ आहे, अदृष्ट आहे, नसीब आहे. मग लाभ तो विशेष संत संगे असं म्हणायचं कारण काय? तर प्रारब्धात बदल करण्याची ताकद कोणात नाही, ती भोगावंच लागतं. कारण पिलब्ध पहिले रचा पाछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भज भज रे रघुवीर. आधी रचना प्रारब्धाची आहे आणि मग देहाची आहे. हे नसल पटत. आधी रूळ टाकले, रूळ, मग रेलगाडी धावली. आता रुळाला वळणं असतात की नाही? ड्रायव्हर खूप हुशार आहे, खूप हुशार आहे. त्यानं जर ठरवलं आता 10 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा सरळ गाडी आपण पुण्याच्या स्वारगेटला आळंदीहून नेऊ, त्याच्या बापान तरी जाईल का? का आता ड्रायव्हरची वळण चुकवायची इच्छा असली तरी जसे जसे रुळाला वळण आहे, रेलगाडी वळण घेत घेतच जाणार आहे का? आता ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, गाडी रुळाच्या अधीन आहे. तसं आमची दुःख न भोगण्याची इच्छा असली तरी दुःख भोगावंच लागतं, कारण देह प्रारब्धाच्या अधीन आहे. गाडी आता रुळाच्या अधीन आहे, वळण घेत घेतच जाणार. तशी बॉडी आता प्रारब्धाच्या अधीन आहे, दुःख भोगावंच लागणार का? देह तव आहे प्रारब्ध अधीन. बस आपलं कपाळावर चालू आहे. आता नुसत्या कपाळावर कीर्तन होईल एवढे प्रमाण आहे. ए हो म्हणत जा ना, होला काही खर्च आहे का? कृष्ण सहाय्य पांडवासी ते भोगिती नष्टचर्याची सहाय्य केली हरिहरासी. प्रारब्ध कोणाशी टळणायची, प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य. घोडे भाग्य सर्व सांडीला ठाव. प्रारब्धे शरीर संचिता आधीन. धर्मराजा हिंडे वनवन कर्मे बुडाला. रावण आणि दुर्योधन प्रारब्धे. कामबुद्धीचे सुख अति मानती मूर्ख. चंद्रासी लागला कलंक. इंद्रासी दुःख प्रारब्धे. हरिचंद्र तारामती घोरवनांतर भोगिती. नळेराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे. पतिव्रता सुषे दमयंती पाय पोळे. ऐशेवा निवार कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे. कर्मरेखा टळेना बाण लागला जगजीवना. कृष्ण सांडिल्या गोपांगणा. हे नारायणा प्रारब्धे. अशी अनिवार जन्मांतरे. राज्य सांडील रघुवीरे. सवे मिळून वाणरे फिरवी दिगांतरे. प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध ओढवले. जानकेस राक्षसे नेले दुःख भोगविले. प्रारब्धे संचिता आदिन शरीर. पूर्ण ब्रह्म रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार. पाठी जन्मांतर नामा म्हणे. पाहता काय माझ्याकडे? म्हणून देव असू द्या नामा म्हणे कर्म रेखा. नामा म्हणे कर्म. नामा म्हणे कर्म रेखा. नामा म्हणे कर्म. देवा पिता चुकेना. देवा पिता चुकेना. देवा चुकेना. देवा पिता चुकेना. चुकेना. देवा पिता चुकेना. कर्मरेखा
कमी करू नको भाऊ, थोडं राहता पाऊन तास. रामा म्हणे कर्मरेखा देवाधिका चुकेना. बरं का धाराशिवकर, मी सांगितलं अरे तुमची इच्छा नसू द्या, पण सेवा करण्यासाठी माऊलीनं बोलवलं का नाही? विधिलिखित आधीच असतं ते. नामा म्हणे कर्मरेखा, और जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्मरेखा बडी दुस्तर है तिल घटे ना राई. याचा अर्थच आहे प्रारब्धामध्ये बदल करण्याची ताकद कोणातच नाही, स्वतः भगवंतात सुद्धा नाही, पण त्याच्या कृपेत आहे हे लक्षात ठेवा. मी का सांगतो? छाया तू बडी घणी, तुझ्याचं बडवणं कोय. जगामध्ये सर्वश्रेष्ठ असेल तर कृपा, कृपेपेक्षा कृपा करणारा श्रेष्ठ नाही. कराड साहेब एका वाक्यात सांगतो, ज्यानं कृपा केली तो श्रीराम, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. काय झालं? ज्याच्यावर कृपा झाली तो एका उडीत लंकेत गेला, ज्यानं कृपा केली तो पुलावून चालत चालत गेला. हे तर घरी गेल्यावर डोकं चालवाना. म्हणून छाया तू बडी घणी, तुझं बडव नकोय. कृपा करणारा श्रीराम, त्याला पुलावून जावं लागलं, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. जय श्रीराम. बस जेमिया मोग रघुपत कर बाना, येई भाते बिर चले हनुमान. धनुष्यापासून बाण सुटावा, एका सरळ रेषेत हनुमानजी. म्हणून छाया तू बडी घणी. कृपेमध्ये काय ताकद आहे रविदास? कल्पना कृपा करणाऱ्याला नाही, ज्याचा त्याचा. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा, नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता मारतं. लय ताकद कोणात? दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये. तू लावला होता का हाताला हात? अरे दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये खूप ताकद. बरं का इंगडे, मोबाईल ठेवून द्या. दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये खूप ताकद, हे शब्द कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शोभायचे. त्याची झाली. तू बटर खाऊन म्हणतो लय ताकद. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. बाळाला नाही कळत. अर्धा मिनट घेतो. नंद नंदन जब कन्हैया लालजी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते, जसोदा मुड़मुड़ कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा दी. तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, माँ मैं तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो. छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, दधी गिरा रही, तो भी मानती नहीं. जसोदा दोबारा, और क्या देख रही माँ? क्या मिलता है मेरा मुंह देखने में? मैं तो दाऊ के साथ खेल रहा हूं. तो भी मानती नहीं. अरे माँ कमाल है, एक बार पूरा काम कर लो, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? तो जसोदा आंगन में आई, कान्हा को गोद में बिठाया, और गोद में बिठा करके बोली, लाला गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है, लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली. माँ मैं कैसा दुर्भाग्यशाली? इसलिए बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं. तो मुझे क्या करना होगा माँ? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद है. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा. भक्तीची मस्ती संताला विचारा. शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा. तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. म्हणून छाया तू बडी घणी, तुझं बडव नकोय. हरीमध्ये नाही, पण हरीच्या कृपेत ती ताकद आहे. थोडक्यात बरं का रविदास, मला माहिती आहे तो तयारीत आहे. हे आमचे नेहमीचे आमच्या तालमीतलेच आहे ते. त्यामुळे कोणता डाव चालू आहे ह्या सगळ्या तयार असतात ते. विठ्ठल मी सांगत असतो बाबा, कुठं नका येऊ, पण विश्वशांती केंद्र आणि उद्या केंद्रे महाराजकडचं 4 ते 6, बस एवढे 2 भागून देत जा, मग निघून जात जा घरी. कारण बोर्ड यांच्यासाठी लागले, आपली कोणीतरी वाट पाहत आहे, आम्हाला कोणी पाहत नाही. जात जा. ठीक आहे, मजा आहे. अतिपर्याची बस हरीमध्ये ताकद नाही, ती ताकद हरीच्या कृपेत आहे. आपण थोडंसं सर्वांना माहिती आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. बरं कुराडे पाटील, ती खुशीत येऊन बायकोला म्हणतं, तिचं नाव सुशीला. अगदी 2-3 मिनिटात, तू टेन्शन घेऊ नको. सुशीला जे, अरे जो द्वारिका का राजा बना है कृष्णचंद्र भगवान, हाँ मेरा
बाल सखा है। बाल सखा? अरे बाल सखा नहीं देवी, लंगोटिया यार। एक संग रहते थे, एक संग खाते थे, सोते थे, विद्या पढ़ते थे, गुरु ग्रह तब की बात है। एक दिन मही नहीं दिखा तो मेरा कृष्ण आश्रम में सुदाम सुदाम करके रोता था। बहुत प्यार करता था देवी, लेकिन प्रारब्ध का खेल है ना, वो द्वारिका का राजा हुआ और मैं झोपड़ी में रहता हूं। सहज पत्नी मना ली। तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना। जर मित्र राजा द्वारकेचा म्हणता तर जाणाव मदत मागायला। सुदामजी रागावले। शिक्षे कहो सिगरे जग को तिय ताको कह अब देती है शिक्षा। चेतप के पर लोक सुधारत तिन की नहीं, वगैरे वगैरे वगैरे। बस समजूया। बरं भेटीला तरी ठीक आहे। तयारी झाली। फटकेसी धोती दुबली सी काया। चलत पाव फसे सुदाम जी को देखत श्याम हसे। चलत चलत पहुंच गए द्वारकापूर धामा। द्वारकेला पोहोचले, पण गेटमॅनने अडवलं। कारण गुडघ्याच्या वर धोत्र उघडं, मळकट फडकट डोक्याला, मोडकी काठी चिंध्या गुंडाळलेली, फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात, एक बगलेमध्ये गाठोडी, हाडाचा सापळा, डोळे खोल गेले, लटलट लटलट मान हालती, पायाला फोडं आले, फुटले पाय रक्ताळले। आणि द्वारपालाला म्हणतो, कहा जा रहे? मित्र के साथ मिलना है भैया। कौन मित्र? तुम्हारे कृष्णचंद्र भगवान है ना? हाँ मेरा मित्र है। क्या बकवास करते हो, पैरों में नहीं जूता? अरे केवल मित्र नहीं भैया, लंगोटिया यार है। अरे क्या बकवास करते हो? कितने सालों से द्वारपाल की सेवा कर रहे हैं आप? बहुत साल हुए। तो भी आपने कृष्ण भगवान को पहचाना नहीं द्वारपाल? मतलब मेरा श्री कृष्ण भक्तों के फटे कपड़े नहीं देखता, उसका भाव देखता है। जाओ जाओ कृष्ण को कहो तेरा सुदाम आया है। बरे का? मग द्वारपाल आत आले, त्याने ती माहिती दिली। वेळ कमी असल्यानं घाई घाई दिली। अजून मला वंस मोर चालू आहे, कोणी वैतागलं नाही महाराष्ट्रात बरं का साहेब? अजून चालू आहे। हे मागून हळूच म्हणले बा कोणी 9:15 आहे म्हणे। तुम्ही तर त्याच पार्टीने बोलणार आहे हो। थोडक्यात माहिती देऊ लागला द्वारपाल देवाच्या पुढे। शेष पगान जगातन पे प्रभु जाने को आए, बसे के ही ग्रामा, धोती फटी सी लट्टी दुपट्टी अरुपाय उपाहन की नहीं सामा। द्वार खड़ो द्विज दुर्बल देख रहे चासे सुख सुधा अभिरामा। पूछत दीन दयाल को धामा, बतावत अपनो नाम सुदामा। असा शुद्धीवर येत जा जरा। शीश पगान त्याच्या डोक्यात पागोट नाही, अंगात सदरा नाही, पायात चपला नाही, फोडं रक्ताळले पाय, हाडाचा सापळा। देवाजवळ माहिती द्वारपाल देतो। मळकट फडकट डोक्याला आहे, फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात बांधलेला आहे, मोडकी काठी त्याला चिंध्या गुंडाळलेल्या आहे, नुसता हाडाचा सापळा, डोळे खोल गेले। बऱ्याच दिवसाचा उपवासी असावा मालक तो। का? चालताना त्याच्या डोळ्यात अंधारी येते, खाली बसतो, भिंतीचा आधार घेऊन उभा राहतो, लटलट लटलट मान हलती, पण त्याच्या गळ्यामध्ये जानव दिसतंय। असं वाटतं तो ब्राह्मण असावा, आणि त्याही परिस्थितीत सार्वभौम राजाला लाजविल एवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर आहे मालक। एवढं ऐकलं, सिंहासनावर कृष्ण भगवंतानी डोळे बंद केले, चिंतन सुरू झालं, ब्राह्मण माझा सुदामा तर नसेल? क्यों रे भाई, उनके बारे में आप इतना बता रहे, तो उनको नाम क्यों नहीं पूछा? पूछा है मालिक। क्या बताया? उन्होंने पहली बार ये कहा है कि जाओ द्वारपाल, मेरा कृष्ण भक्तों के फटे कपड़े नहीं देखता रहे, उसका भाव देखता है। और उनको कहो तेरा सुदाम आया है। एवढा शब्द ऐकला, उठे श्याम दौडे नंगे ही पैरो। उडी टाकली देवानंद जी, पळत निघाले, पळत 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 गेले, आणि दारातल्या सुदाम्याच्या गळ्याला बिलगू बिलगू रडले, आणि रडून आवाज देतात, सीना में सीना मिला करके रोया, पुकारा कि रुक्मिन गरीब आ गया। रुक्माई
माझा गरीब मित्र सुदामा आला. देव रडत होते, पण सुदामजी अश्रू येऊ देत नाही. ताकद लावू लावू जिरवायचे. का? त्यांना रडू येत नव्हतं. पण सुदामजीने विचार केला, दरवाजा कृष्णदेवाचा आहे, तो रडतो ठीक आहे, पण मी जर याच्या दारात रडलो तर याचा गैरसमज होईल. हे भिकारी बम्मन रो रहा कुछ मंगणे आया है, असं माझ्या देवबाप्पाला वाटू नये म्हणून ताकद लावून अश्रू जिरवायचे. आत घेतलं, बरं का रविदास, आत घेतलं, पाय वगैरे धुतले आणि एक देवाची डोळे भरून आले ती अवस्था पाहून. सुदामा, अरे माझं तुझ्यावर केवढं प्रेम, तुला आठवतं आपण एकदा सरपण आणायला जंगलात गेलो होतो, तुझ्या पायात काटा भरला रे सुदामा, आठवतं देवा. मग मी मांडी घातली, तुलाही बसवला, तुझा पाय माझ्या मांडीवर घेतला, काटा निघेना, मी माझ्या दातानं तो काटा तळपाळातला काढला, रक्ताची धार लागली. ऐसे विहाल विहाय सो पग कंटक जाल गडे पुणी जोये, हाय महादुःख पाय सखा तुम आये येतने किते दिन खोये. अरे एवढं प्रेम ज्या जगाच्या बापाचं तुझ्यावर आहे की योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान माझ्या सुदाम्याच्या तळपाळातला काटा दातानं काढतो. एवढं प्रेम आहे तर इतके दिवस दुःखात का घालवलं रे बाबा, आधीच का नाही आला? आता येणार नव्हतो. मग तुमच्या वहिनीनं आग्रह केला. वहिनी शब्द आल्याबरोबर भाभीजीने क्या भेट पठाई. इथून पुढचा संवाद आहे तो. चावल तीन पसे सुदाम जी को देखत श्याम हसे. रविदास. आणि मग सहज सहज एक जुनी गोष्ट आठवते का सुदामा? काय? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्णा सुदामा को जंगल पठाया. अरे लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है. सरपणाला गेलो होतो, अंधार पडला, खूप पाऊस आला, रात्र काढायची दोघं झाडावर. दोघालाही भूक लागली होती. चोरी से चना सुदामा चबाया. तू हरभरे खात होता, मी वरच्या फांदीवर होतो. मी विचारायचो काय वाजतं रे सुदाम्या? तू म्हणायचा काय नाही वाजत, थंडी वाजली दात वाजतात ना, काय खातो म्हणताय? कुछ नहीं खात प्रभु दात कटकटात है. चोरी से चना सुदामा चबाया, कृष्ण सुदामा को जंगल पठाया, लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है. चोरून हरभरे खात होता आणि मी विचारलं तर म्हणत होता दात वाजतात, दात थंडीनं. तेव्हा मी हसून बोललो होतो सुदाम्या. काय हंसकर बोले थे कृष्ण मुरारी, रहियो सुदामा जन्म भर भिकारी. अरे बचपन को शाप दिया कैसी दुःख की बात है. हे राजवाड्यातला विषय काढला देवानं मागचा. आठवतं? आठवतं देवा. एवढं प्रेमले का आपलं? एकट्यानं हरभरे खाल्ले, मला का नाही दिले? आता सांगतोच देवा. तर 8:30 झाले तरी सांगतोच. बरं सांग बाबा. एक ब्राह्मणीन मावशी, तिचा पती मरण पावलेला, विधवा, जंगलात झोपडं करून राहत होती. 2 लेकरं तिचे. जायची, काहीतरी कुठून आणायची, लेकराला खाऊ घालायची. एक दिवस काही मिळालं नाही, वंजळभर हरभरे एका शेतकऱ्यानं तिला दिले. त्यातले अर्धे तिनं लेकरांना खाऊ घातले. ती पाणी पिऊन झोपली. उद्या लेकरं काय खातील म्हणून गाठोडीत राहिलेले अर्धे हरभरे बांधले. ती उतरंडी होती पूर्वी, मातीच्या उतरण्या. हां, झोपले ते. चोरटे आले, तिच्या घरात शिरले. ते उतरंडीमध्ये पाहिलं तर हरभऱ्याची गाठोडी, काय अर्ध वंजळ हरभरे. पण चोरट्याचा समज झाला, कारण दागिन्याचे मणीन हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोरट्याने डोकं चालवलं, हे दागिन्याची गाठोडी आहे. सुदामजी सांगतो राजमहालात, मी तिथंच होतो म्हणून सांगतो, हे नीट आहे. म्हणून ती गाठोडी काढली, चोरटे पळत निघाले. घाईत निघाल्यानं उतरंड पडली. आवाज झाला, ती ब्राह्मणीन मावशी उठली.
चोरटे तिच्या लक्षात आलं, नेऊन नेऊन काय नेलं असेल ना, हरभरे. थोडीशी मागे धावली, अरे मी विधवा आहे, माझा पती मरण पावला, 2 लेकरं जगवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आज काही नाही मिळालं, एका शेतकऱ्यानं हरभरे दिले, अर्धे खाऊ घातले, लेकरं झोपवले, मी पाणी पिऊन झोपली, उद्या काय खातील म्हणून अर्धे हरभरे गाठोडी बांधून सोड ठेवले उतरंडीत. ते घेऊन जाता, जा घेऊन, पण माझा ब्राह्मणींचा शाप आहे, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. आणि ते सांदीपाणी आश्रमापासून चोरटे पळत होते. देवा, तुम्ही झोपला होता आणि मी जागा होतो. त्यांच्या लक्षात आलं हे गाठोडी हरभऱ्याची आहे. त्यांनी दिली फेकून आश्रमात, मी जागाच होतो. दुसऱ्या दिवशी आपण सरपण आणायला गेलो, तर गुरुमायनं तेच गाठोडी दिली आपल्याला. जा बेटा, भूक लागल. मला माहिती होतं या हरभऱ्याच्या मागे एका ब्राह्मणीन मावशीचा शाप आहे. जो हरभरे खाईल जन्मभर दरिद्री राहील, हा शाप मी ऐकला होता. देवा, मी ठरवलं हे हरभरे जगाच्या बापानं खाल्ले आणि ब्रह्मांडाचा धनी जर शापानं दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दारिद्र्यांना कोण सांभाळेल. म्हणून विचार केला, देवा माझ्यासारखे हजारो दरिद्री झाले तरी चालेल, पण माझा देव दरिद्री होता कामा नये. म्हणून तुम्हाला तो शापित हरभऱ्याचा एक दाणा दिला नाही. मी काय बोललो तो सुदामा, ते आठवतं देवा. रही हो सुदामा जन्मभर भिकारी. ते भोगतोय ना मी, ते भोगतोय मी. आणि मग कराड साहेब आरती बोलवली, त्याच्यात कुंकुम तिलक. हे नीट ऐका. अंगठा खाली होता, सुदाम्याचं पूजन केलं तेव्हा, बोटवर देवाचे बालचंद्र पाटील. पण असं फिरवलं, आता अंगठावर बोट खाली. ही कृती लक्षात घ्या. का सुदामीजीच्या कपाळावर, आपलं कपाळासाठी चालू आहे ना, जेथे जावे तेथे, त्याच्या कपाळावरचं विधिलिखित अक्षर होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. देवानं केलं काय, अक्षर बदलवलं, उलट केलं. श्री क्षयचा यक्षश्री केला. यक्षश्रीचा अर्थ धनवान होतो. लक्षात घ्या. सुदाम्याचे कपाळी लिहिले विधीने, सुदाम्याचे कपाळी लिहिले विधीने, भिकची मागावी. पण सुदाम्याचे कपाळी लिहिले देवाने, उद्यापासून भीक न मागावी. इकडे सुदामपुरी सोन्याची झाली, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. ओ एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा अदृष्ट नसीब प्रारब्ध याच्यात बदल करण्याची ताकद हरीमध्ये नाही, पण हरीच्या कृपेत आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे हरीच्या कृपेमध्ये अदृष्टात परिवर्तन करण्याची क्षमता आहे. आणि ती हरीची कृपा लक्षात घ्या. वेगळ्या विचारात वडील आहे, दुबार पेरणीचं संकट आहे, जाताना मुलगा फीला पैसे मागतो. जा शिकलाच पाहिजे, कुठं साहेब होणार आहे, नाही पैसे माझ्याकडे. आणि मग मम्मी त्याला आत बोलवते, इकडे बेटा तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पैसे मी देते. जेवून गेले वडील, देणं काही पैसे. तिला माहीत आहे मी तर हो म्हटलं, पण पैसे माझ्याकडे नाही. पण तिच्या लक्षात येतं याचा बाप जेवण करून गेला, पण याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे. मम्मी आत जाते, कोटच्या खिशातले पैसे काढते
आणि त्या बाळाला देते. दृष्टांत संपला माझा. कोट बापाचा आहे पण हात मात्र आईचा आहे. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये मायेच्या हाताची गरज आहे. तसं परमेश्वराची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. हे लक्षात घ्या. एकदा संतांनी मध्यस्थी केली ना मग देवाची इच्छा नसली तरी पाळी पंढरीनाथ ललाटा पंढरीनाथ ललाट तिच्या हाती कृपावंत पाळी पंढरीनाथ त्यांचा आणि म्हणून शब्द आहे. बाकी कुठेही जा तिथं तुमचं कपाळ आहे. पण एकदा संताकडे आला तर मग संत मध्यस्थी करतात, हरीला विनंती करतात, मग त्याच्यावर हरीची कृपा होते आणि प्रारब्धात बदल होतो. भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून शब्द आहे लाभतो विषय लाभतो विषय डॉक्टर साहेब तुम्ही कशाला उभे राहिले? आता संपल्या निवडणुकी, निकालही लागल्या. या सगळ्या लाडक्या बाईनं कमळाबाईलाही आणून दिलं. हे बसा काय होईल ते बघू. काय टाळत आलीन कमळाबाई, कृपा लाडक्या बाईची होऊन जाऊ. ठीक आहे ठीक आहे. आता बरोबर करू आपण. हात वर करा सगळे. डॉक्टर साहेब कुठं आहे? इथं बसा. आता उभं राहू नका तुम्ही. अजून 5 वर्ष आपल्याला काही काम नाही. सर्व इकडचे तिकडचे मजा करायची आपल्याला. अरे कीर्तन महाराष्ट्रभर होतात पण हे धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार बाप ज्ञानेश्वर हे नाही कुठं. बस असं नाही. यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला. जे आळंदीला येतात ते देवाला आवडतात. म्हणून निळा म्हणे जाणून संतन येती धावत प्रतिवर्ती. प्रतिवर्षी हात वर करा. एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबा रखुमाई एक हात वर, एक ताळ बंद ठेवा, एक हात वर करा, एक शाबास, एक एका तालात, एक पलीकडचे. शूटिंग वाले संधी सोडू नका. हे टाटा बिर्लाल नाही आनंद. सुख सोहळा स्वर्गी म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं सर्वांनी विठोबा रखुमाई जगद्गुरु तुकाराम
बरोबर घुमाए बरोबर घुमाए बरोबर करू आपण बरं का रविदास. चाल आता म्हणू द्या मधली पुन्हा चाल नाही. मला 15 मिनिट वाढून दिले डॉक्टर साहेबांनी त्यांचे आभार मानतो. त्याच्या आधी 1 मिनिट घेतो बरं का. आमचे गणपतरावजी कुऱ्हाडे पाटील इंद्रायणी परिक्रमा बरं का पाटील. आम्ही आहो पाठीमागं अजिबात घाबरायचं नाही. मला त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. आता साहेबांना बसू देतो त्यांना त्रास आहे. ते कपडे द्या त्यांचा तसाच कलर आणला मी बरं का पाटील कपडे. डॉक्टर साहेब या तुम्ही या इकडे असे इथे या. पावर कलर माहीत होता मला. टोपी घाला टोपी घाला. हे कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हे मौली ज्ञानेश्वर शिवा. महाराज की जय. जमला. ओके ओके बसा आता म्हणा चाल. हे घ्या पिशवी. चेते जावे ते कपाळ सरिये से जेते जावे ते कपाळ सरिये से आवाज दे ना आवाज बाहेर आहे लक्ष दे भाऊ थोडस. माईक बंद आहे. काय लक्ष देत नाही तुझ्या माईक लक्ष दे राजा. आवाज दे आवाज. लाभ तो विशेष संता संगे लाभ तो विशेष संता संगे पूर्व पुण्याचा होती सानुकूल पूर्व पुण्याचा होती सानुकूल लाभ तो विशेष संता संगे लाभ तो विशेष संता संगे पूर्व पुण्याचा होती सानुकूल पूर्व पुण्याचा होती सानुकूल अंतराय मूळ दुपाचते ते अंतराय मूळ दुपाचते पूर्व पुण्याचा होती सानुकूल पूर्व पुण्याचा होती सानुकूल आपण सगळे पुढे बसलेले वारकरी आहो. काही नियम आहे. तुम्ही कीर्तनाच्या मधूनच उठून चालला आणि आला तर वारीसाठी. गाव गाड्यात असल्यावर घरी जातं आम्हाला कळतं. पण आता जाऊन कुठं जाणार रावटीत. अरे ज्याच्यासाठी इतक्या 500-600 किलोमीटर वरून आला तुम्ही आणि कीर्तनाची मर्यादा सांभाळत नाही आणि स्वतःला वारकरी म्हणता. हे पहा अजून 15-20 मिनिट आहे. त्याच्या कीर्तनाच्या आधी उठून जाणं म्हणजे साक्षात ज्ञानोबारायाचा अपमान आहे. हा अपमान माऊली सहन करतात. ते आईचं हृदय आहे. पण जगाच्या बापाला राग येतो देवा. ज्यांना ज्यांना जायचं आहे अजिबात उभे राहू नका. काही गरज नाही तुमची. जा निघून. पण ज्यांना खरंच बसायचं आहे ते उभे राहा.
आता तुम्ही थांबणार आहे ना सगळे? हां ठीक आहे. ते गेले आता ते पंगत तिथं वास आला असं जिलेबीचा यांना पंक्ती बसल्या ना तिकडे. जिलेबी मला वाटलं हे यांना वाटलं झालं चाल जय विठ्ठल चालले चाल म्हणाले. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. अरे मर्यादा आहे. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल मग कीर्तन संपलं म्हणजे आम्हीच म्हणत नाही थांबा म्हणून. लक्षात घ्या थोडी मर्यादा सांभाळा बस. विठ्ठल 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 जेथे जावे तेथे कपाळ सरीशी लाभ होतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ हा प्रश्न महादेवाला विचारला पार्वती आईनं. आता थोडक्यात कुराडे पाटील जगातलं एक नंबरचं दुःख कोणतं आणि एक नंबरचं सुख कोणतं हा प्रश्न पार्वतीचा शंकरजीला आहे. आणि मग शंकरजींनी उत्तर दिलं नाही दरिद्र सम दुःख जगमाही संत मिलन सम सुख जग नाही. हे लक्षात घ्या. दारिद्र्यासारखं दुःख नाही पार्वते. त्याच्यातही साहेब श्रीमंती उपभोगून जर दरिद्री झाला दरिद्री भोगलेला श्रीमंत झाला काही नाही. पण श्रीमंती भोगलीन तो जर दरिद्री झाला आणि त्याच्यावर जर्मनच्या ताटात बाजरीचं पीठ मागायची जर वेळ आली तर लोक बोटं दाखवतात. माहिती आहे का कोण आहे हे? कोण आहे? अमुक गावचं पाटील. ते पाटील आणि त्याच्या दारात 10 भिकारी रोज जगायचे. तेच पाटील 6 महिने झाले आमच्या गावात येतं दारात उभं राहून म्हणतं काकी आहे का शिवी बाकी. हे ऐकल्यावर पाटलाला वाटतं आता उद्या पीठ मागायला यायचं नाही कोणाला रोगोर मागायचं उसात जाऊन मरून जायचं. का नाही दरिद्र सम दुःख जगमाही. दारिद्र्यासारखं दुःख नाही पार्वते आणि संताच्या मिलनासारखं सुख नाही. नाही दरिद्र सम दुःख जगमाही संत मिलन सम सुख जग नाही. मग दुसरा प्रश्न मग संत भेटतात कशाने? त्याचं उत्तर दिलं पुण्य पुंज बिनु मिल नाही संता. पूर्व पुण्य जरी होती महाराज पूर्वीचा पुण्याचा संचय असेल तर पुण्य पुंज बिनु मिल नाही संता. ते भाषांतरच इथे आहे. पूर्व पुण्य जरी होती अनुकूळ अंतराय मूळ निपजित येते. मग आम्ही ज्याला अदृष्ट म्हणतो प्रारब्ध म्हणतो नसीब म्हणतो भाग्य म्हणतो हे भाग्य नाही. भाग्य आहे पण खरं भाग्य नाही. भाग्य तरी नोए धन भाग्य तरी नोए धन भाग्य तरी नोए धन पुत्रदा भाग्य तरी नोए धन पुत्रदा निकट बराच निकट पूर्व पुण्य भाग्य आहे पण खरं भाग्य नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण शाश्वत भाग्य नाही. हे तिन्ही ठिकाणी लावायचं. भाग्य तरी नोहे धन भाग्य तरी नोहे पुत्र आणि भाग्य तरी नोहे दारा. कारण शेवटच्या दिवशी याचा काही उपयोग नाही.
शेवटी एवढंच आपल्यासोबत येणार आहे जे तुम्ही आता 7 ते 9 बसलेलं आहे. माझं खोटं असेल तर घरी गेल्यावर मरून पहा. काय ठेवत नाही, असे नाटकं करतात रडणारे. तुम्हाला खरं समाजाचं प्रेम पाहायचं असेल तर मरून पहा. जन्मात जे चांगलं बोललं नाही तुम्हाला ते त्या दिवशी चांगलं बोलतं. प्रेत यात्रेत माणूस होता, राव हिरा होता. त्याचं आपलं नाही जमलं जन्मभर, कारण त्याला खोटं जमत नव्हतं आणि तुला खरं चालत नव्हतं म्हणून तो जमत नव्हतं. ते प्रेत यात्रेत बोलतंय. बरोबर नाटक करणारा ते म्हातारं मेलन बिग बाय. बरं का रोहिदास, बिग बायर आली 5 ग्रामची रे कानात. म्हातारं काढलं. म्हातारीच्या लक्षात आलं, म्हणले हे मरता मरता 40,000चं वाटोडे करून चाललं. 10व्याचा खर्च उरकल तेवढ्यात म्हातारीला काढता येईना, जाऊ देता येईना. म्हातारीने डोकं चालवलं, आपण तर काढायची नाही पण याच्यासोबत जाऊ द्यायची. बरं का कुऱ्हाडे पाटील. म्हातारी प्रेत न्हायला काढल्यावर आली आणि पावलं धरून रडू लागली. हे नीट आहे का धाराशिव ग? पावलं आणि तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोकांचं लक्ष पावलाकडे गेलं. तिच्याही लक्ष आलं, रडण्याकडे लक्ष आलं माझं. मग वर्णन वर सुरू झालं. रोहिदास टेरेकाठच्या धोत्राशिवाय नेसला नाही. मग लोक वर बघू लागले. तिला हळूहळू स्टँडवर यायचं ना, बिग बाईत आहे तिकडून चाललं ते. बालचंद्र पाटील मग कमरेवर चांदीच्या हा करगोट्याशिवाय बांधला नाही. मग वर्णनवर आलं. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. मग गळ्यावर साखळी कशी शोभत होती. आणि जेव्हा कानावर अजूनही तुमच्या कानात, इथं थांबली. मग नाव घालणार लक्ष गेलं. राव बिग बायर आली, काढा तेवढी. पुष्णे घेती काढूनिया, पुष्णे घेती काढूनिया, घेती काढूनिया, पुष्णे घेती काढूनिया. समाजने हाती काढूनिया, हाती पुष्णे घेती काढूनिया, पुष्णे घेती काढूनिया, घेती काढूनिया, पुष्णे घेती काढूनिया. यमाचे हाती बांधुनिया देतील, भूषणही घेती काढुनिया. म्हणून ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. बुढ़ेपे में काया साथ नहीं देती, अंधेरे में छाया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. बस हे इथंच राहतं. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र. का ते फक्त 25 फुटावून फिरतं, चटका लागू नये मडकं फिरवायला. भाग्य तरी नोहे दारा, देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. मी जळत असे स्मशानी, अग्नि सवे एकला. आराम के है सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है लोग सभी, दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में. वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. मग भाग्य निकटवाज बरा संता पायी. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पायी, याला म्हणतात भाग्य. निकटवास बरा संता पायी. म्हणून काय थोडी वेळ आहे अजून आपल्याला. डॉक्टर साहेब कुठे गेले? आहे थोडं घेतोच 10 मिनिट. चालेल का? पुढे बसणारे नाही, बरेच उठून गेले म्हणून म्हटलं. ते बुंदीन ते जिलेबी तेच गेले. अरे तर जन्मभर चाललं भाऊ. असन वसनदारा सूत, असन वसनदारा सूत पापियों के घर होय. हे लक्षात घ्या. हे तर पाप्याच्याही घरी आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यांना पैसे मोजता येत नाही इतके त्यांच्या घरी आहे. असन वसन दारा सूत पापियन के घर होय. संत समागम हरि भजन तुलसी दुर्लभ होय. म्हणून निकटवास बरा संत. जमला आता बरं का रोहिदास, जमला आता. निकटवास बरा इथपर्यंत आलो आपण. निकटवास बरा संताबाई. बालचंद्र पाटील इथपर्यंत आलो.
थोडं राहिलं आता. ते कबीर महाराज 5-7 मिनिटं लागतील. हां, कबीर महाराज आपल्या पंढरपूरला यायचे विठ्ठलनाथाच्या दर्शनाला. काय वारकऱ्यासोबत परिचय झालेला वगैरे वगैरे वगैरे. आले तर काशीला या आपल्या घरी सहज बोलले. 10 वारकरी आपले यात्रेच्या निमित्तानं काशीला गेले. 2 दिवसाचे उपवासी आहे. म्हणले का रे 2 दिवस झाले अन्नाचा कण नाही. एखादा अरे हे काशी आहे ना रे, इथला बाबा येतो ना पंढरपूरला कबीरजी, त्यांच्या घरी जाऊ जेवणाची सोय होईल. आणि म्हणून कबीराचे घरी आले संतजन. नामदेव महाराज लिहितात तसं वाचून दाखवतो. रात्र झाली जान प्रहर एक, म्हणजे रात्रीचे 9 वाजले कुऱ्हाडे पाटील. तेव्हा आले वारकरी. उठोणी कबीर संतान मन केले, पैसावया दिले तृणासन. गवताचं आसन बसायला 10 वारकऱ्याला आणि कबीरजी आत आले. हे पांडुरंगाचे भक्त आपल्या घरी आले. आता 9 वाजले. कांतेसी म्हणत संत उपवासी. उपवासी आहे. आपण गृहस्थाश्रमी आहो, त्यांना जेवू घालायचं आहे. बायको म्हणाली ते 2 दिवसाचे उपवासी आहे, पण आपण 3 दिवसापासून पाणी पिऊ नये. मग किती वाजले आता? आता 9ला 3-4 मिनिट कमी आहे. ऐशा समयासी वाणी तो निद्रिस्त. कबीरजीची पत्नी म्हणली. आपल्या गावचा दुकानदार 8:30ला झोपतो. काशीचा दुकानदार झोपला असेल, मग चला जाऊ तेथं चोरी लागे. हे पती पत्नीचा संवाद साहेब मुलाने ऐकला. पुढे आला. बाबा आईला घरी थांबू द्या, चोरीला मी येतो. पिता पुत्र निघाले. भिंत फोडली. कमाल आत आला. दुकानदार झोपलेला आहे. नामदेव महाराज लिहितात पुढे त्या देखील या द्रव्याची या राशी नये उपयोगासी आमुची या. द्रव्याचे ढीग बघितले पण संताच्या लेकरांना हात लावला नाही. अजून पुढे पुढे ते देखिले डाळ आणि पीठ आनंदल मोठं मन त्याच. मग काय महिनाभर पुरेल एवढं? संताच्या पुरती सामुग्री घेतली, मोठ ते बांधिली वरी तेने. आज 10 वारकरी जेवतील एवढं डाळ पिठाचं गाठोडं घेतलं. आणि बाप पलीकडे अंधारात उभा आहे त्या फुटक्या भिंतीतून. बाबा शाबास रे बाळा, लाज राखली रे देवानं, वारकरी जेवतील, ये बाहेर. थांबा बाबा. भिंत फोडली. दुकानदार झोपला. द्रव्याचे ढीगच्या ढीग पडले. या फुटक्या भिंतीचा फायदा दुसरे चोर घेतील बाबा. मग काय करतो? तव तो कमाल बोले कबीराला, सावध वाण्याला करून येतो. मी दुकानदाराला जाग करून येतो बाबा. मुलगा आत आला. थोडं राहिलं. अरे उठ, भिंत फुटलेली आहे. दुकानदार घाबरून जागा झाला आणि कमालाला चोर समजून माग लागला. तव वाणी याने केला से गलबला, चोर धरी याला धावा धावा. तोपर्यंत कमाल भिंतीतून पलीकडे बापाच्या हाती मुंडका आलं. पाय धरले दुकानदारानं. आडवा सापडला मुलगा. आणि मग तो कमाल बापाला म्हणतो, बाबा ताकद लावून जर ओढलं ना मला तर मुंडक्याहून ओळखल काशीचे लोक हे पोर कबीराचं आहे. रात्रीच्या चोऱ्या करतं आणि सकाळी याचा बाप वारकऱ्याला पंक्ती घालतो. तुम्ही पाया पडून या जन्मी मेला तरी साधू संत आपल्या घरी चोरीचं खायला येणार नाही. मग काय करू बेटा? थोडंसं निर्दयी व्हा बाबा, कठोर व्हा. मला मुलगा झालाच नव्हता म्हणा आणि माझं मुंडकं तोडा बाबा. आणि मुंडकं घरी घेऊन जा, याला ओढू द्या, म्हणजे आता ओळखणार नाही तो. आता ताता तुम्ही कापा माझे सिर. मुलगा सांगतो, न कापिता सिर होईल फजिती आणि घरासी न येती संत कोणी. बापानं मुंडकं कापलं. नामदेव महाराज लिहितात. घरी आणलं. तिकडे चोर धरी येला धावा धावा. सगळे आले.
चकित झाले रोहिदास ते चोर पाहून का रुंड आहे ते त्यासी नाही सिर करीती आश्चर्य म्हणा माझी श्रुत केली वार्ता गावच्या राजाला म्हणे या चोराला सोळी घाला सूळ तो रोवीला भागीरथी तिरीन रुंड तयावरी ठेवेले. मी प्रमाण आधी पाठ करतो मग बडबड करतो. हां हे 100 चरणाचे अभंग आहे, तुम्ही नादी लागू नका. बोलण्याला पुरावा पाहिजे का नाही? पुरावा. जो महाराज पुरावा देत नाही त्याला पुरावा. अरे मनानं सांगून काय उपयोग? पुरावा. मग घरी आले कबीरजी. बायकोनं विचारलं तुम्ही आला आणि कमाल? डोळ्याला धारा लागल्या. का रडताय हो? आज उत्तर मिळालं. मी माझ्या लेकराच्या अर्ध्यात नाही, म्हणजे आधा भक्त कबीर है पुरा भक्त कमाल. माझ्या कमालानं कमाल केली. तो म्हणला बाबा निपुत्रिक व्हा, पण साधू संत जेवले पाहिजे, मुंडकं तोडा. त्याच्या सांगण्यावरून मी मुंडकं तोडून आलो. तयाची ते कांता तयाचं सारखी भावार्थ नेटकी आवडीची येरी म्हणे स्वामी फार बरे केले. आपण निपुत्रिक झालो होऊ द्या, पण साधू संत आपल्या घरी जेवतील हा एक आनंद आहे. स्वयंपाक झाला, साधू संत जेवले, रात्र संपली. एवढ्या लवकर का संपली? 9 वाजले ना. आणि सकाळी सगळे वारकरी म्हणाले कबीरजी 2 दिवसाचे उपवासी होतो आम्ही, अन्नाचा कण पोटात नव्हता. तुम्ही आम्हाला रात्री जेवू घातलं. आमचा पांडुरंग तुमचं बरं करो. आता काय बरं व्हायचं राहिलं? लेकरू मेलं. पांडुरंग बरं कर. थांबा थांबा, मी तुम्हाला सोडवायला येतो. सोडवायला. आता बरं वाटलं. जेव्हा लोक उठून गेली मलाच कळना माझं काय चुकलं. गेले ते जाऊ द्या, आपला आनंद आपण लुटाय ना. आता कसे टवकारले सगळं. रैदास मी येतो सोडवायला. तो नियम आहे. म्हणून भागीरथीच्या काठानं निघाले बरं का जाधव महाराज. तो सुळावर बिना मुंडक्याचा देह लटकलेला. आणि हे झेंड्यावाले वारकरी आले. सुळाजवळून जात असताना त्या वरच्या लटकलेल्या बिना मुंडक्याच्या शरीरानं असे हात जोडायला सुरुवात केली. हे चकित झाले. वारकरी म्हणले कबीरजी तुम्ही काशीचेच आहे ना? हो. आम्ही भारतभर तीर्थयात्रा करतो. जिवंत माणसं आम्हाला शालूट ठोकत नाही. हे सुळावरचं बिना मुंडक्याचं नमस्कार करतय राव. काय नवल आहे. कबीरजीनं ओळखलं माझंच पोर आहे, पण तसं सांगितलं नाही. मला असं वाटतं वारकरी दादा, या लेकराच्या घराण्यात साधू संताच्या सेवेची परंपरा चालत आलेली असावी. आणि साधू संताचं दर्शन न घेता हे लेकरू मेलं असावं. आणि साधू संताच्या दर्शनामध्ये त्याची वासना राहिली असावी. म्हणून दंडवत केला त्याने. म्हणून दंडवत केला तुम्हाला सीताचे गुंतले संचित. दंडवत केला तुम्हापासी त्याचे गुंतले संचित म्हणून दंडवत केला त्याने. वारकरी म्हणाले एवढं प्रेम, मग आमचा विठोबा काय करतो? तव त्या संताने घेतलीसे आळी उठविल वनमाळी असे. आता या लेकराला आमचा पांडुरंग जिवंत करेल तरच पुढे पाऊल टाकू आम्ही. काय वारकरी म्हणले अरे पांडुरंगाला एवढं संकटात आणायचं असते? जिवंत करेल पण मुंडकं तर पाहिजे ना. बिना मुंडक्याचं कसं जिवंत करेल? अरे हो मुंडकं पाहिजे होतं. मग कबीरजी पुढं आले. मुंडकं असलं म्हणजे होईल का हो जिवंत? जरूर होईल. मग आणू का? म्हणजे आणि मग रडून सांगितलं आम्ही 3 दिवसाचे उपवासी होतो. पाणी पिऊन माझ्या मुलानं मदत केली चोरी करण्यासाठी. आणि ते पकडलं त्याला दुकानदारानं. मुंडकं माझ्या हातात. बाबा मुंडकं तोडा, पण वारकरी जेवले पाहिजे जन्मभर. त्याच्या सांगण्यावरून त्याचं मुंडकं तोडलं. असं तरी आल्या आल्या दिसलं पुन्हा लेकरू दिसलं. जा लवकर आणा. आणि मग कबीरजी आले. तोपर्यंत आई रडली नव्हती जोपर्यंत वारकरी घरी होते. आणि वारकरी निघून गेले मुरकुडे साहेब. आणि मग आईनं आतून कडी लावली आणि ते जे मुंडकं होतं ते पाटावर ठेवलं. आणि जिवंत बाळासोबत माय बोलती ना तशी रडू रडू त्या कमालाला बोलू लागली. हे नामदेवाचे 2-3 प्रमाण सांगतो.
आईचे उद्गार पाटावर मुणकं ठेवलं. कमाला येऊनी पोटासी केला त्वा उद्धार, लोक तुझ थोर म्हण